दादर स्टेशनवर सायंकाळचे 7:25 झाली होती. आमची ट्रेन फलाटावर आली. ट्रेन थोडी 9 मिनिटं उशिराच आली, तरी पण काहीच हरकत नाही. आता आम्ही एक एक करून ट्रेनमध्ये चढू लागलो. आमच्याजवळ सामान पण खूप होतं, कारण आठवडाभर घराच्या बाहेर असणार, त्यामुळे सामानही भरपूर होतं. ही सुपरफास्ट एक्सप्रेस भारतीय रेल्वे मध्य रेल्वे क्षेत्राशी संबंधित एक एक्सप्रेस ट्रेन आहे, जी महाराष्ट्रातील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोंदिया दरम्यान धावते. ही रोजची सेवा आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोंदियापर्यंत ट्रेन क्रमांक 12105 आणि उलट दिशेने ट्रेन क्रमांक 12106 म्हणून चालते. ट्रेनमधला प्रवास खूपच छान असतो. संपूर्ण परिवार एकाच ठिकाणी बसून गप्पा गोष्टी करत चहा, नाश्ता, जेवण एकत्रपणे करू शकतो. आम्ही सगळं सामान योग्य ठिकाणी ठेवून आता बसलो. विमानापेक्षा ट्रेन प्रवास हा खूपच मजेशीर असतो, जर आपली संपूर्ण फॅमिली आपल्यासोबत असेल तर. या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये AC प्रथम, AC 2 टियर, AC 3 टियर, AC 3 इकॉनॉमी, स्लीपर क्लास, सामान्य अनारक्षित असे वर्ग केलेले आहेत. मोबाईल चार्जिंगसाठी आपल्याला इलेक्ट्रिक बोर्डची सुविधा समोर दिसते. नमस्कार मित्रांनो, मी मयूर तुमचं स्वागत करतो. आज आपण विदर्भ दौऱ्यावरती निघालेलो आहोत आणि विदर्भ दौऱ्यावरती आपण कुठे फिरणार आहोत, कुठे राहणार आहोत, या सर्वांची माहिती मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. पण त्या अगोदर आपण हा प्रवास कसा करणार आहोत, हा प्रवास आपण विदर्भ एक्सप्रेसमधून करणार आहोत. तर ही विदर्भ एक्सप्रेस कशी आहे ही याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आपण या विदर्भ एक्सप्रेस माहिती घेऊया. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत निखिल दादा. हे निखिल दादा विदर्भ एक्सप्रेसमध्ये 12 वर्ष काम करत आहे. तर त्यांचा अनुभव कसा आहे तर आपण त्यांना विचारूया निखिल दादांना आता विदर्भ एक्सप्रेस आणि या विदर्भ एक्सप्रेसची माहिती. तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आमच्यासारख्या गरीब लोकांनी तुम्ही प्रसार माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. कारण 12 वर्ष होते इथं काम करताना अनुभव जेवढा येते ठीक आहे. गृहस्थी गरजा आमच्या पूर्ण होते, त्यात तो भाग वेगळा. पण जे मानसिकरित्या किंवा जे काही समतोलाचा एक भाग असते, समानतेचा एक भाग असते, तर तिथं अशा ठिकाणी आम्हाला कोणत्याही चॅनलमध्ये दाखवल्या जात नाही. इव्हन ज्यावेळेस अशा ॲक्सिडेंटली जे केसेस होतात त्या सर्वात आधी खाली प्लॅटफॉर्मच्या आम्ही उतरतो. आम्ही लोक उतरत असतो, पण आम्हाला कोणत्याच चॅनलनं असं पुन्हा प्रदर्शित केलं नाही, दाखवलं नाही. कारण महत्त्वाचं कारण म्हणजे आमचा पगार कमी आहे. असं काय ना, चॅनलला आपण आपल्या चॅनलला गड किल्ल्यांवरती असतो आणि महाराष्ट्राचं जितकं निसर्ग दाखवता येईल तितकं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मला या आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जे माहिती पूर्ण माझ्यासाठी त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तर या चॅनलमध्ये या आपल्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये कशा पद्धतीने या गाडीचं वर्गीकरण केलं आहे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, कसं आहे तुमचं वर्गीकरण? ज्यावेळेस 12 वर्ष आम्ही कामावर होतो त्यावेळेस गाडीने फक्त 4 कोच होते. 4 कोच होते. आता या गाडीत जवळपास 12 कोच झाले. 12 कोच झाले. त्याच्यामुळे तसं प्रवाशांची संख्या वाढली, त्यामुळं वाढत चालले. पण प्रतिसाद चांगला आहे, असं काही कोणाबद्दल काही हे नाही. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता वेळ झालेली आमच्या जेवणाची, कारण सायंकाळी 7:25ची ट्रेन होती, त्यामुळे घाई गडबडीत निघालो होतो. आम्ही रेल्वेचं काही जेवण मागवलं. 40% चव चांगली होती, बाकीची चव तुम्ही समजूनच जा. जेवण केल्यानंतर आता झोपायची वेळ झाली होती, तर सकाळी भेटूया मित्रांनो. आता रात्री मस्तपैकी झोप झाल्यावर सकाळी आम्ही बघतो तर नागपूर आलं होतं. माझ्या अगोदर शयूरा उठली होती. रेल्वेच्या खिडकीतून शयूरा आणि तिचा काका निसर्ग बघण्याचा आनंद घेत होता खिडकीमधून. मित्रांनो, जर कधी नागपूरला रेल्वेने जाण्याचा योग आला तर
नागपूर स्टेशन सोडल्यानंतर लगेच डायमंड क्रॉसिंग लागतं. हे नक्की बघा. चारही दिशाने जात असून येथे नियोजनबद्ध क्रॉसिंग सिस्टीम अवलंबली जाते. एका ठिकाणी उभे राहिल्यास चारही दिशांना ट्रॅक दिसतात आणि चारही बाजूने रेल्वे ये जा करतात. समोर दिसणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन. बघता बघता 15 तासाचा प्रवास करून आम्ही आमच्या स्टेशनवर पोहोचलो आणि आता शयूराचे आजोबा तिच्या स्वागतासाठी तयार होते. पप्पा बोला मला माऊ द्या, नंतर तुम्ही तुमच्या सरप्राईज माऊस झाला. गाडी पोहोचाव बरोबर आहे का? 2 मिनिटं चालते गाडी. पप्पांनी गाडी आणली होती आणि आता आम्ही सगळं सामान ठेवून गेस्ट हाऊसच्या दिशेने निघालो. मित्रांनो, भंडारा स्टेशनला उतरल्यानंतर 10 मिनिटाच अंतरावर असलेलं सन फ्लॅग स्टीलचं गेस्ट हाऊस जे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल, तिथे आम्ही विश्रांतीसाठी थांबलो होतो. आणि आता विश्रांती केल्यानंतर आमची पुढची सफर चंद्रपूरला असणार आहे. तर चंद्रपूरला उतरल्यानंतर आपला खरा प्रवास असणार आहे आणि आपण कुठे जाणार आहोत, कुठे फिरणार आहोत हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. पण त्याआधी आपण हे सन फ्लॅग स्टीलचं गेस्ट हाऊस किती सुंदर आहे ते बघूया. भंडाऱ्यामध्ये गेस्ट हाऊसवर सकाळी 11 वाजता आलो होतो आणि आता दुपारचं जेवण करून 3-3:30च्या दरम्यान चंद्रपूरच्या दिशेने आम्ही निघालो. आता आपण चंद्रपूरला निघालेलो आहोत. गाडी आपली सज्ज झालेली आहे आणि समोरच गाडी आहे. गाडीत बसून आपण चंद्रपूरला निघालो. भंडारा ते चंद्रपूर प्रवास खूप मोठा होता. 4 तास प्रवास केल्यानंतर भूकही जोरात लागली होती आणि त्यामध्ये बाजूलाही जत्रा भरली होती. तर आता वेळ झाली आहे आपण कुठे फिरायला जाणार ते सांगायची. मित्रांनो, आपण भंडाऱ्यावरून 3:30 वाजता निघालो होतो भंडाऱ्याच्या गेस्ट हाऊसवरून आणि चंद्रपूरच्या दिशेने आपण आलो होतो. तर आता आपण चंद्रपूरला आलेलो आहोत आणि आपण इथे VIP विश्रामगृह चंद्रपूरमध्ये आहे आणि तिथे आपण आजची रात्र आराम करणार आहोत. तर तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आपण चंद्रपूरमध्ये जाऊन काय बघणार आहोत. तर आपण चंद्रपूरमध्ये ताडोबा जंगलाला भेट देणार आहोत. तर आपली सकाळी 6 वाजताची सफर आहे. तर 4 वाजता सकाळी उठायचं आहे आणि सगळ्यात म्हणजे जास्त उत्सुकता लागलेली आहे. असं वाटतं की कधी सकाळचे 4 वाजता आहेत आणि तयारी करून मी आपला निघतो आहे. तर चला मग, आजचा हा व्हिडिओ खूपच म्हणजे धमाल असणार आहे, मजा असणार आहे आणि सगळ्यात म्हणजे भीती तर मनामध्ये असणारच आहे, जी चेहऱ्यावर दाखवली जात नाही. प्रत्येकजणांच्या मनात भीती असते. वाघ समोर आल्यावर कितीही मोठा माणूस असला की मी घाबरत नाही, असं करत नाही, ते असं करत नाही. प्रत्येकजण बरोबर घाबरतो त्याच्या टायमिंगनुसार. तर बघूया आपण आता सकाळी काय होतं आहे. चला मग आपण सकाळी भेटूया. आता सकाळी 5:30च्या सुमारास आमची गाडी ताडोबातील जरी गेटच्या दिशेने निघाली. जंगल सफारी 6 वाजता सुरू होणार होती. मित्रांनो, तुम्हालाही अशी जंगल सफारी करायची असेल तर मी खाली यांची वेबसाईट दिली आहे. त्या वेबसाईटद्वारे तुम्ही तुमची बुकिंग करून इथल्या वाघांना भेटण्यासाठी येऊ शकता. ताडोबा अंधारी अभयारण्य हे अभयारण्य महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि अंधारी अभयारण्य या दोघांमधील कोळसा आणि मोहर्ली वनविभाग असा 3 विभागांचा एकत्र ताडोबा अंधारी राखीव वनक्षेत्र बनले. अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 1727 चौरस किलोमीटर असून त्यातील 1102 चौरस किलोमीटर
राखीव क्षेत्र म्हणजेच बफर झोन, तर 625 चौरस किलोमीटर गाभा क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तसेच अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते आणि त्यामुळे अभयारण्याचं नाव अंधारी अभयारण्य असे म्हटले गेले. ताडोबा हे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान 1955 साली स्थापना झाली, तर अंधारी अभयारण्याची घोषणा 1986 साली झाली. हे अभयारण्य चंद्रपूरपासून 45 किलोमीटर तर नागपूरपासून 155 किलोमीटर अंतरावर. ताडोबा अंधारी अभयारण्य हे प्रामुख्याने उष्णकटिबंधातील कोरड्या पानगळ वनप्रकारात आहे. तसेच इथे गर्द वनश्री, सपाट मैदान भूप्रदेश, खोल दरी आणि तलाव अशी विविधता. अभयारण्यात ताडोबा आणि कोळसा हे 2 तलाव व अंधारी नदी असल्याने येथील जंगलाला आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असतो. तसेच पट्टेरी वाघ हे ताडोबाचे मुख्य आकर्षण आणि सध्या स्थितीत वाघांची संख्या 120च्या वरती. वाघांशिवाय ताडोबामध्ये हसवल, हरिण, रानगवा, मोर, बिबट्या, लांडगे आणि विविध पक्षी आढळतात. या अभयारण्यात विविध वनस्पती आढळतील. साग ही मुख्य वनस्पती बघायला मिळेल. तसेच बिजा, धावडा, सेमाल, तेंदू, हिरडा अशा विविध प्रकारच्या जाती असलेल्या वनस्पती येथे पाहायला मिळतात. ताडोबा हे नाव तेथील तारू नावाच्या देवामुळे पडले, ज्यांची स्थानिक आदिवासी नेहमीच प्रशंसा करतात. तर अंधारी हे ताडोबा जंगल ओलांडणाऱ्या नदीच्या नावावरून आले. असे मानले जाते की तारू नावाचा हा गाव प्रमुख होता. तारू धाडसी तरुण होता. जंगलामध्ये कोणत्याही वाटेला आपलेसं करी. खूप वेळा त्याचा सामना वन्य प्राण्यांशी होत असे. हा तारू वाघाच्या डोळ्याला डोळा देत असे आणि वाघ जंगलात निघून जात असे. एकदा वाघाने हल्ला चढवला. त्यात मोठी झुंज झाली. तारू धारातीर्थी पडला. वाघाबरोबर लढलेला ताडोबा आदिवासी संस्कृतीमध्ये अमर झाला. अशा प्रकारे भगवान तारूच्या स्मरणार्थ ताडोबा तलावाशेजारी एक मंदिर बनवण्यात आले. या प्रदेशात प्रामुख्याने मध्य भारतातील मोठ्या प्रमाणात असलेले गौंड आदिवासींचे राज्य होते. त्यांचे वंशज अजूनही स्थानिक खेड्यात दिसू शकतात. तुमच्याबरोबर सफारी करता येणारे सफारी गाईड आणि ड्रायव्हर हे लोक बहुधा याच जमातीतले असतात. मित्रांनो, अशी ही ताडोबा जंगलाची माहिती होती. जरी गेट ताडोबा नॅशनल पार्कच्या विविध गेटपैकी एक. इथून सफारी दरम्यान तुम्ही मुख्य क्षेत्रात जाऊ शकता. ताडोबा जंगलात जाण्यासाठी 19 गेट, पण गेटजवळ मुक्काम आणि चांगली हॉटेल उपलब्धीच्या दृष्टीने मोहर्ली सर्वात जुना आणि उत्कृष्ट गेट. जंगल सफारीसाठी आपल्याला खुल्या जीप आणि बसद्वारे सफारीचा आनंद घेता येतो. मित्रांनो, शाळेत असताना मला धडा होता ताडोबा अभयारण्य, मला चांगलं आठवतं आहे. आणि आम्ही विचार करायचो की ते कसं असेल, काय असेल. आणि जसं जसं मोठा होत गेलो तसं तसं मी प्लॅनिंग करायचो. लास्ट टाईम आलेलो 5 वर्षापूर्वी, त्यावेळेस जरा नागपूर फिरलो, पण इथे येण्याचा जरासा थोडासा प्लॅन चुकला. पण ते बोलतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता 5 वर्षानंतर मी आलो आहे, पण माझ्यासोबत माझी मुलगीही आहे आणि मला खूप आनंद होत आहे. ती आत्ताच 1 वर्ष तिने पूर्ण केलं आहे. मागच्याच महिन्यात तिचा बड्डे झालेला आणि आज मी तिला घेऊन ताडोबा अभयारण्य फिरणार आहे. खूप मला उत्सुकता लागलेली आहे. चला तर मग आपण आता हे ताडोबा अभयारण्य आणि या अभयारण्यातला हा जो राजा आहे वाघ, त्याचं दर्शन घ्या. कुटुंबासोबत फिरताना उत्सुकता आणि आनंद हा वेगळाच प्रकारचा असतो. जंगलातील विविध प्रकारच्या वनजीवनांचे दर्शन, प्राण्यांच्या गंधाशी होणारा परिचय आणि कुटुंबासोबत असलेला वेळ हा एकत्रितपणे रोमांचक आणि आनंददायक असतो. कुटुंबातील सर्व सदस्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळते. आनंददायक वातावरणात जंगलाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर तुम्हाला त्या ठिकाणचा खरा अनुभव मिळतो. जंगलाची ताजगी आणि शांतता कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक खास आणि अद्वितीय भावना देईल. जंगलाच्या प्रवेशद्वारावर जंगलात प्रवेश केल्यावर तुम्ही एका नवीन जगात पाऊल ठेवता. जंगलातील विविध सौंदर्य आणि निसर्गाचा अनुभव तुमच्या मनावर
छाप सोडतो. शेवटी मला तुमच्या बरोबरच आणलं ना. आमच्या बरोबर जंगलात प्रवेश करताच जंगली वनस्पतींना, पक्ष्यांच्या गजराला आणि वन्यजीवांच्या किलकिलाटाला सामोरे जावे हा एक विशेष अनुभव. जातो तू इकडे जाऊन शकतो, तिकडे निघतेस का? निघते की परत येते? सांगणार आहे. जंगलातील रहस्यमय वातावरण आणि ताजे सुगंध अनुभवण्याचा आनंद अत्यंत उत्साही असतो. जीपने जंगलाकडे जात असताना रस्त्याच्या दऱ्या, वळणामध्ये वणवण करणारा निसर्ग आणि सुंदर दृश्ये पाहता येतात. जीपमध्ये आरामात प्रवास करताना कुटुंबासोबत गप्पा मारणे आणि निसर्गाचा आनंद घेणे मजेदार असते. ताडोबात आम्हाला पहिला प्राणी हरिण दिसला. सकाळचे 6:13 झाली होती. हरण ही प्रजाती खूपच चपळ व गरीब असा प्राणी दिसतो. जगातील विविध प्रांतातील वातावरणानुसार आणि हवामानानुसार हरणात विविध आकार आणि रंगसंगती आढळते. आता आपण खऱ्या अर्थाने जंगलात आहोत. इतर पक्ष्यांच्या आवाजात आता मोठ्याने ऐकू येत होते आणि त्याहीपेक्षा वाघ हा कधीही समोर येईल याची भीती मनात होती. गाईड दादांनी त्यांच्याबद्दलची माहिती व जंगलामधील नियम आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले. भारतीय संस्कृतीत वाघांचे बरेच महत्त्व. वाघ भीतीदायक असला तरीसुद्धा लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. समोरील लाकूड बांधकामाला मचाण असे म्हणतात. याचा उपयोग प्राणी पक्षी मोजण्यासाठी होतो. वाघाची जीवन पद्धती. वाघाच्या मादीला वाघीण असे म्हटले जाते, तर वाघाच्या पिल्लांना बछडे म्हणतात. वाघांच्या जीवन पद्धती ही त्याच्या क्षेत्रफळात सीमित असते. त्याच्या हद्दीमध्ये वाघ दुसऱ्या वाघांना येऊ देत नाही. दुसरा वाघ आला तर जोरदार युद्ध, आणि जो वाघ जिंकेल त्याचं ते क्षेत्रफळ. 40 ते 50 किलोमीटर इतकं राज्य असतं एका वाघाचं. मित्रांनो, वाघाच्या शोधात आपला कॅमेरा महत्त्वाची भूमिका बजावत होता आणि समोरील घोरपड आपल्या कॅमेऱ्यात कैद झाली. घोरपडीच्या दर्शनाने आमच्या मनात भीती निर्माण झाली. कारण जंगल म्हणजे वाघच नाही तर इतरही हिंसक प्राणी असतात आणि सरपटणारे प्राणी असतात याची आम्हाला आठवण झाली. मनामध्ये विचार सुरू असतानाच काही अंतरावर मोर दिसला. आवाज नको करू. मोराला जवळून जाऊन बघण्याच्या प्रयत्नामध्ये मोर आम्हाला घाबरून जंगलामध्ये पळून गेला. वाघ जरी मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी असला तरीसुद्धा वाघाचा आकार हा बऱ्याचपैकी मोठा असतो. वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सवय, वातावरणाचा परिणाम यामुळे त्याच्या वजनामध्ये किंवा त्याच्या प्रतिकृतीवर परिणाम होत असतो. वाघ शिकारीसाठी त्याच्या जबड्याचा व पंजाचा उपयोग करत असतो. जबड्याची ताकद भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच पक्ष्याला पकडून ठेवण्यासाठी करतो. तसे पाहिले तर वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यामध्ये असते. आता आपण वाघाने शिकार केलेली आहे त्या ठिकाणी जाऊया.
शिकार तरी कधी केली ती वास एकदम येतोय ना त्याचा शमिलीने मारला शमिलीने मारले काय झाली ते निघून काय बोलतात मास्क खेचायला थोडं इझी जातात म्हणून ते नाही थोडं चढू देतात मास्क छान दिसतं वाईट बोर खातात ना हां हां थोडं काय इथं आता काय आता पाणी आता 2 दिवस झाले पाणी यायला लागलं हां पाणी थोडं इथं थंड आहे हां उन्हाळ्यामध्ये काय गरमी खूप असतात ना तर पाणी जेवढं असतात पाणी राहतं थंड इथे खायचं इथे झोपून जावं तिथे अच्छा शिकार केले की तो आजूबाजूलाच राहतो कारण की शिकार खाल्यानंतर बॉडी खूप गरम होते हां कारण कसा मस्त ना हां शिजलेलं असतं तर बॉडी गरम नाही हां आता त्याचा स्मेल एकदम जोरात आला 1200 किलोचा जावा हा एक हप्ता म्हणजे वाघ थोडे दिवस जरा त्याला हे करतो हा काय इथे वाघ दिसला नाही त्यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघालो. आपण सायबेरियन वाघ पाहिला तर हा वाघ आकाराने खूपच मोठा असतो. त्या मानाने भारतीय वाघ लहान असतो. सायबेरियन वाघाची लांबी 3.5 मीटर असते तर त्याचे वजन 300 किलोपर्यंत असते. त्या मानाने भारतीय वाघांचे वजन पाहिले तर 100 किलो ते 250 किलोपर्यंत भरते. तसेच मादी ही नरापेक्षा लहान असते. दादांनी रस्त्यामधील अडथळा दूर केला आणि आम्ही पुढे निघालो. इथे फेमस बाग आहे तिचं नाव काय काय हां 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 3 कप्स नाव काय बोला तिचं वाघिणीचं नाव काय बोला वाघिणीचं त्या के मार्क नावाची वाघिणी प्रसिद्ध होते. या वाघाने शिकार जी केलेली हा किती किलोचा असेल हा वाघाने ज्या गावाला तर मारलेला तो 170 किलोची असते फिमेल वाघिणी. अच्छा मेल वाघ 250 पर्यंत जातात. ती फिमेल वाघ हां हां अच्छा वाजता चालू केलेला आता 8 वाजले 2 तास झाले सफारी करून. झोपली बारकी मोठा वाघ झोपला आपला छोटा वाघ झोपला आणि मोठा वाघ दुसऱ्या जीपमध्ये धाडा होता ताडोबा आभारांना. आता ताडोबा बघायला प्रत्यक्षात 2 तास होऊन गेले मात्र वाघ अजून दिसला नाही. त्यामुळे मन हे नाराज होतं. गाईड दादांना अनुभव चांगला होता. त्यांनी सांगितलं वाघ दिसणारच आणि आम्ही उत्साही होऊन जंगलामध्ये आता लांब लांबपर्यंत नजर फिरकावू लागलो होतो. दादा ते जंगलात बोलतात उतरायचं नसतं पाय ठेवायचा नसतो जंगलामध्ये टुरिस्ट लोकांनी म्हणजे कोणी पण ते हां त्याचा अर्थ काय असतो म्हणजे हां अच्छा त्याला गाडी म्हणजे निर्जीव दिसते सवय झाली आहे त्याच्यामुळे अटॅक करत हां गाडी वाघा अच्छा हां तो अटॅक करणार अच्छा म्हणजे त्याला त्याच्यापेक्षा काय मोठं दिसतं की तो वाघ घाबरतो असं आहे का वाघ असेल तर नाही सांगू शकतो हां
हां कुठला वाघ बोलले तुम्ही? मॅनिटर म्हणजे नरबक्षी. नरबक्षी वाघ. अच्छा. हां हां हां. वाघ हा शौर्य आणि राजमिंटेपणाचे तसेच सौंदर्याचे व क्रूरतेचे प्रतीक. भारतीय संस्कृतीत माता पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासुरमर्दिनी व तिच्या अनेक रूपांचे वाहन वाघ बनला आहे. जगभरात 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. आता भारतात वाघ हा संरक्षित प्राणी झाला असून त्याची शिकार करणे दंडनीय अपराध देखील मानलं जातं. मित्रांनो, इथे आम्ही थोडं विश्रांतीसाठी थांबलो. थोडासा 3 तास झाले वाघाची भेट का होईना, त्यामुळे आम्ही थोडा फ्रेश होण्यासाठी इथे थांबलो. इथे जंगलात इथे थोडंसं एक हे केलेलं दादा लोकांनी, हे जे माझ्या पाठी आहेत त्यांनी हे असं एक छोटंसं घर बांधलं. तिथे फ्रेश होण्यासाठी थांबलेलो आहोत. तर अशीच मजा मस्ती करत होतो. शयूर आमची काय घाबरायला मागत नाही, जोर जोरात ओरडते. इथे आम्ही घाबरतोय, जरा तरी कसला तरी आवाज आला तरी. शयूराचं आपलं चालू आहे काय काय. शयूरा खाण्यामध्ये व्यस्त आहे. तिथे वाघ येऊ दे ना तर कोणी येऊ दे, तिचं आपलं बरं आहे ना. चालू दे बाळा, चालू दे. चला मित्रांनो, आपण बघूया. अजून आपली सफर बाकी आहे. भेटेलच लवकर वाघ. ताडोबा जंगलामध्ये बिस्किट खाते आहे. प्रिन्सेसचं टी शर्ट घातलं आहे मी, किंगचं टी शर्ट घातलं म्हणून मी काय जंगलाचा राजा झालो का बाबा. इथे वाघ आहे, ते सावधानीने. वातावरण मस्त आहे. पावसाचं हे एकदम असं वातावरणामध्ये सफारीला मजा येते एकदम है ना. क्लायमेट मस्तच आहे, त्यामुळे असं थकवा वगैरे पण जाणवत नाही. स्टार्टिंगला खूप भीती वाटते जंगलात तेव्हा, आता नाही वाटत. आता तू जवळ आला तरी भीती वाटणार नाही, एवढी भीती गेली. नंबर 1 आहे, नाटके नंबर 1 आहे. हे नाटकी करायला लागतात. इथे आम्ही वाघ पाणी प्यायला येणार आहे, त्यासाठी थांबलेलो आहोत. आता थोड्याच वेळात वाघ येईल. वाघीण आपल्या बछड्यांना शिकार कशी शोधायची, कशी पकडायची, डबा कसा धरायचा, हल्ला कसा करायचा इत्यादी सर्व गोष्टी शिकवते. वाघाची भांडणे हे जीवघेणे असू शकते. बऱ्याचदा वाघ त्यांच्या पिल्लांची देखील अतिक्रमण सहन करत नाही आणि त्यांना देखील मारतो. परंतु बऱ्याचदा नर वाघाने आपल्या बछड्यांचे संरक्षण केल्याचे देखील दिसून आलेले आहे. निसर्ग साखळीमध्ये वाघांचे महत्त्व सर्वात मोठे. वाघ हे अन्न साखळीतील सर्वात महत्त्वाचा प्राणी. बरेच प्राणी शिकार करून जगतात, तर काही प्राणी गवत खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. परंतु तृणभक्षक प्राण्यांची संख्या जर भराभर वाढली तर त्याचा परिणाम थेट निसर्गावर होतो. वाघांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. जर निसर्गसृष्टीतील प्राण्यांची संख्या अनियंत्रित झाली तर निसर्गचक्र बिघडून जाईल व जंगल कमी होईल, जे मानवाच्या दृष्टीने फायद्याचा नाही. ताडोबा म्हणजे वाघच नाही तर इतर प्राणी पक्षी यांना बघण्याचा आनंद मिळतो. वानरांना पाणी पिताना बघून खूप छान वाटलं. गाईड दादांनी जंगल खूप छान प्रकारे आम्हाला फिरवलं.
त्यांनी दुसऱ्या वाघाच्या क्षेत्रफळातही आम्हाला फिरवलं होतं. आम्हीही हे ताडोबा जंगल मनमुरादपणे फिरलो. जंगल सफारीचा टाईम हा होऊन गेला होता, त्यामुळे ड्रायव्हर दादांनी गाडी आता परतीच्या मार्गावर घेतली होती आणि परतीच्या मार्गावर निघताना आम्हाला हा गव्यांचा झुंड दिसला. कोर झोन आणि बफर झोन यातील फरक काय असतो तर कोर झोन म्हणजे जिथे वास्तविक जंगल आणि या कोर झोनमध्ये कोणतीही गावे नाहीत. कोर झोन हे मुळात एक महत्त्वाचे क्षेत्र जिथे वन्यजीव आणि नैसर्गिक संरक्षण वन विभागाकडून काटेकोरपणे केले जाते. बफर झोन म्हणजे हा मुख्यतः गावकरी आणि प्राणी, प्रामुख्याने वाघ, दोन्ही सहअस्तित्वात असतात. कोर झोन हे खरे तर मुबलक वन्यजीव असलेले जंगल आणि सहअस्तित्वात असलेल्या गावासह काही वन्य प्राण्यांचा बफर झोन, यालाच कोर झोन आणि बफर झोन असं म्हणतात. अचानक कॅमेऱ्यामध्ये हे पक्षी घर बांधताना आम्हाला दिसले. माकडांचा खूप गोंधळ गडबड चालू होता. जणू काही त्यांना आम्हाला काही संकेत द्यायचा होता, पण मन आमचं नाराज होतं कारण वाघाचं दर्शन झालं नव्हतं. त्यामुळे गाडीने पुढे निघालो. जंगल सफारीत गवा आम्हाला बघून का पळाला ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं समजलं नाही. त्याच्यासोबत बगळे हवेत उडून गेले. इतका वेळ ताडोबात जंगल सफारी करत होतो. गवा पण खूप वेळा समोर आला. आता याला अचानक काय झालं काही समजत नव्हतं. चला, गाडीने परतीच्या मार्गावर वेग घेतला. आता आम्ही त्याला दुर्लक्ष करून पुढे निघालो. अचानक जंगलातील सगळे आवाज आता शांत झाले. काहीच समजायला मार्ग नव्हता आणि ती दिसली. वाघिणीची चाल, तिचा रुबाबदार देह आणि त्यांचे नैसर्गिक सौंदर्य पाहून प्रत्येकजण थक्क होते. वाघाच्या चालणाऱ्या पावलांच्या आवाजात एक वेगळीच जादू असते. त्यांचा प्रत्येक पाऊल निसर्गाशी जुळलेला असतो. वाघाची ती नजाकत आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून पर्यटकांच्या मनात भय आणि आकर्षण एकाच वेळी जागृत होते. सफारी मार्गदर्शक या क्षणाचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी पर्यटकांना सूचना देतात. वाहनाच्या आतमध्ये शांतपणे बसून वाघाचे निरीक्षण करणे हा एक महत्त्वाचा नियम. वाघाचा नैसर्गिक वर्तनात व्यत्यय न आणता त्यांना त्यांच्या निसर्गातील मुक्तपणे पाहणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. ती आली, तिने जिंकून घेतलं सारं. तिने सांगितलं जगणं हे रुबाबदारपणे असावं आणि वागणं हे नम्रपणे असावं आणि ती न काही बोलता जंगलात निघून गेली. आता माझ्या लक्षात आलं की हे मासे इतकं गोंधळ गडबड का करत होते आणि तेही शांत बसले. इथंही खूप मोठी हालचाल झाली होती. हरणांचा कळप हा जंगलात एकदम धुडगूस घालत होता, लपण्याचा प्रयत्न करत होता. ते मी कॅमेऱ्यात कैद केला. वाघिणीच्या येण्याने सगळ्या जंगलात गोंधळ गडबड झाला होता. आज समजलं वाघाचं दर्शन काय होतं आणि आम्हीही आनंदाने आता परतीच्या मार्गावर निघालो. जंगलात वाघ असणे जंगलाच्या दृष्टीने महत्त्वाचे. वाघांची भीती सर्वांमध्ये राहते, त्यामुळे जंगलात लाकूड तोडण्यासाठी लोक जात नाही. जंगल सुरक्षित राहते. आज आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी वृक्षतोडीमुळे जंगल नष्ट झाले. त्याचा परिणाम म्हणजे तापमान वाढ झाली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा. आता लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. वाघाने कसं केलं आपल्याकडे बघून? वाघाने कसं केलं? हां, वाघाने असं केलं, घाबरवलं आपल्याला. कसं घाबरवलं वाघाने? दाखव परत इथे दाखव. इथे बघ
इथे वाघाने कसं घाबरवलं आपल्याला, वाघाने कसं घाबरवलं, हा असं घाबरवलं वाघाने. अरे बापरे, तू घाबरली वाघाला बघून, वाघाला बघून घाबरली. डाली डाली सब करे ये सवाल, बेखबर इस धड़कनों का पूछना तू हाल, इस काल काल में हम तुम डरे धमाल.